नाही पहिला ह्या विषयावर एक एक टॉपिक बोला काय तरी. नाही तरी पण आता प्रत्येक जण बोलायला तर काय नाही तर 5 बोला संपला प्रश्न. शिव तू ह्या फील्डमध्ये आहेस, तुला माहिती काय होणार नाहीये सर, साहजिकच काय नाही होणार. अरे मी नाही बोलत तुम्हाला पण अंदाज फिरून फिरून पळून पळून थकून जाणार म्हणून बोललो. काय मतलब मी तर त्याच्यामुळे गेलो पण नाही केव्हा. आपण जे आता बालकल्याण नगरीमध्ये भेटतोय ते इथंच म्हणजे आता कधीच बंद होणार आहे आपल्याला काहीच माहिती. ह्याच्या व्यतिरिक्त आपले जे भेट आहे ती कुठं होणार काय होणार याच्याबद्दल पण हा बोलतो तो विषय मी बोलतो. लक्ष्मी मॅडमनी बोललेलं आहे. लक्ष्मी कांबळे ना आता म्हणून बोलतो मी. हसणार म्हणजे हसला पाहिजे ना तू पण. ह्या वयात हसला पाहिजे जास्ती, आयुष्य वाढतं म्हणून बोललो. भरपूर हसतो तर हा त्याविषयी मी सांगतो नंतर. ए दादा आवाज जास्त करो. छान झाला छान 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 झाला. दादा बोला 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 आम्ही वाटतो. आता मुद्दा असा आहे की आता मी 84ला इथून सुटलो. 84ला बरोबर 4थी 10वी मी इथून झालो. आता ही जागा गव्हर्नमेंटची आहे, बरोबर आहे. आता तर आपण त्याला काय करू शकत नाही, कारण की ते प्रायव्हेट असतील तर आपण थांबला असतो तेव्हा ही जागा आमची हे असं आहे. आता आपण काय ते शिकलो आणि आपण गेलो नंतर आता त्याच्यामध्ये आपण करू शकतो. आता काय होतं आपण समजा आपण तिथे मोर्चे काढले तरी पण तुम्ही बोलले की तुम्ही ह्या संस्थेला तुमचं आहे का, तुम्ही तर त्या संस्थेला दिलं आहे का तुम्ही. आम्ही म्हणून काय दिलं ना, आम्ही आलो आणि आम्ही गेलो म्हणून ना. आता हा मुद्दा गौण आहे. आता एकच आहे का मध्ये की बाबा आपण आता समजा आपली विकेल संस्था जी आहे ती इतिहास जमा होणार आहे, इतिहास जमा, बरोबर आहे. तर त्या संस्थेत आपण कधी लागतो निदान बाबा एखादं बाळ नगरी किंवा आम्ही तर जन्माला इथं आलो होतो शिकलो तेव्हा ती आठवण. आता आपण जर बसा ती जागा राहिली ना ठीक आहे, पण एखादी जागा एक जागा बघा अशी जागा बघा तिथं आपण येऊन बसू. तर आपलं बिकेचं नाव आहे आपलं जे आपलं अस्तित्व आहे ना ते आपल्याला पाहिजे. कारण ते गव्हर्नमेंट आहे ते ह्यांच्या जागी आपण लागू शकत नाही. म्हणून ना एक असं करा तुम्ही काय सर्वांनी मिळून आपण करूया असं की बाबा BK नगरी हे आपलं जन्मस्थळ आहे त्याला जर आपण घेऊन देतो या बस. बाकीचं काय करू शकत नाही आपण त्याला. तुम्ही आता मोर्चा काढा किंवा काय काढा काय बोलते तुम्ही काय दिलंय का. तुम्ही होतात ना तुम्हाला आम्ही बसलो असं बोलते काय बोलते. तुम्ही जर आलात तुमच्या नातीला सोडलं तुम्हाला का ना तुम्ही हे घालात तर मी गेलात तुम्ही फार विषय संपला. म्हणून ना आता तुम्ही ऐकत करूया आपण का की बाबा आपलं बिकेल असं ठेवून या बस. बाकी काही काय करू शकत नाही. आता हा मुद्दा तसंच आहे ना. तर भांडण कोण त्याच्याकडं आणि भांडण मुद्दा काय काय बोलणार किंवा आम्ही इथं होतो आम्ही शिकलो आम्ही गेलो आणि आता आम्ही परत आलो का आमची बिकेलची तर आम्ही इथं शिकलो म्हणून आलो चालेल. जागा तर आपली नाही ना, जागा आपल्या तरी आपण काय करू शकत नाही. आता गव्हर्नमेंटचा बोलतो का तुम्हाला याचा काय संबंध आहे तुमचा. फक्त एक करा आता अरुण कांबळेचा ग्रुप काढला आहे त्याचा एक ग्रुप करा पण नो पॉलिटिकल. आता तुम्हाला ना आम्ही सगळं ग्रुप मी बघतो तेव्हा तुमचं काय चालतं का मला समजतच नाही. तुम्ही काय करता तुम्ही नाही सांगतो मला. हा काय करतो त्याच्यामध्ये बाकी सोडून टाका. हे काय झगडा करत असतात फक्त बच्च्यासारखे. असं आहे की तुम्ही आहे ना आता बाबा मी पण एक ग्रुप काढलाय माझी तरी 50 अमाऊंट आमच्या आता मी घेतल्यानंतर माझं काय आहे हॅलो का बाबा टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे हा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये ना की बाबा आता समजा आता आम्ही आम्हाला पोरी होती त्यावेळेस त्या आम्हाला म्हणजे असं आहे की बाबा मुद्दा काय की बाबा आता समजा तुम्ही जमले आता हा एवढा ग्रुप आहे आपण आलो समजा उद्या आपल्या तिथे कोण गेला आता बघा समजा तर कळलं पाहिजे आपल्याला जेवण काय बा ह्याला आवडते आलो
काय चालू आहे जेवढे येतात ना नंबर दादाकडे आहे तर सगळ्यांचा ग्रुप बनवून टाका. ग्रुप वगैरे बनवताय ना असे इतके ग्रुप झालेले आहेत, म्हणजे 4-5 ग्रुप. एकच एक चांगला ग्रुप ऐका मला बोलू द्या 2 मिनिटं. एकच ग्रुप असा चांगला बनवा. प्रत्येकाने मनामध्ये विचार करा की या ग्रुपमध्ये मला फालतूगिरी करायची नाही. याच्यामध्ये फक्त मला ओनली नाही ना गुड मॉर्निंग केलं तिने तेल लावा. फक्त मला त्याच्यामध्ये फक्त बिकेन बालका नगरीचाच मला मुद्दा टाकायचा. बाकी मला दुसरा कुठल्या माझ्या शाळेचा मुद्दा असेल तिकडे असेल तिकडे बालका नगरीचेच मुद्दे पाहिजेत. बाकी काही मुद्दा नाही पाहिजे त्याच्यामध्ये. तो एक ग्रुप एक सेपरेट फक्त हाय पाठवा. काय करत नाही. हाय बी पाठवायची काय करत नाही. काय अवेलेबल मी हाय मी अवेलेबल आहे काय करत तेच सांगते ते. ग्रुपमध्ये ऍड आहे ना ग्रुपमध्ये ऍड आहे ना सगळे अवेलेबल आहेत. अरे ते काय सांगतात सुखादुखाच्या गोष्टी करा त्याच्यात चालेल. काय करायचं सुख दुःखाच्या गोष्टी एकमेकांना भेटत आहो घरी. अरे पण गेलं तर नको काय